विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण बीकॉम थर्ड इयरचा जो काय हॉटेल बिझनेस अकाउंटिंग चालू केलेला आहे याच्यामध्ये एक नेक्स्ट लेवल पुढचा लेवल पाहणार आहोत। ओके, याच्यामध्ये तुम्हाला इंटरिम डिव्हिडंड दिला असेल किंवा डिव्हिडंड कॅल्क्युलेशन दिला असेल किंवा इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर्स सुद्धा दिलेला असेल। तर अशा वेळेस काय करायचं किंवा लास्ट इयरचा प्रॉफिट दिला असेल, करंट इयरचा प्रॉफिट असेल, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन असणार। तर अशा केसमध्ये आपल्याला नवीन अकाउंट पाहावं लागेल, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट। कोणतं? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट। कारण याच्यामध्ये तुम्हाला लास्ट इयरचा प्रॉफिट दिलाय, डिव्हिडंड दिलाय, डिव्हिडंड दिला म्हणजे डिव्हिडंड हे प्रॉफिट अँड लॉसचा अप्रोप्रिएशनच आहे। प्रॉफिट अँड लॉस मधूनच याला पे करावं लागतं। सो डिव्हिडंडच्या केसमध्ये तुम्हाला हे अकाउंट प्रिपेअर करावंच लागतं। ओके, क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन पहा। या ठिकाणी क्वेश्चन थोडासा वेगळाच विचारलाय। 10,000 5% प्रेफरन्स शेअर्स ॲट द रेट 10 each, 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲज ऑथोराइज्ड कॅपिटल। ऑथोराइज्ड कॅपिटल जर दिलं तर इट इज अ मॅक्झिमम कॅपिटल विच इज रेज बाय द कंपनी, किंवा जे हॉटेल आहे त्यांचं मॅक्झिमम शेअर कॅपिटल असेल, नॉमिनल कॅपिटल असेल। हे फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी दिलं असतं, याचा कॅल्क्युलेशनशी काही संबंध राहणार नाही। नेक्स्ट, पेड अप कॅपिटल हे आपल्या कामाचं आहे आणि पेड अप कॅपिटल वरतीच डिव्हिडंड पे केला जातो। ठीक आहे। 8,500 5% प्रेफरन्स शेअर्स ॲट द रेट 10 each 85,000 आणि देन 14,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each 1,40,000। देन तुम्हाला पुढे सांगितलंय परचेस सांगितलंय, लिक्वर्स आणि प्रोव्हिजन, सेल सांगितलं आहे, परचेस सेल सांगितलं। नेक्स्ट पुढं 4% मॉर्गेज डिबेंचर्स, 4% मॉर्गेज डिबेंचर्स सांगितले आहेत। देन बिल्डिंग सांगितलं, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, गुड्स, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस ब्रॅकेट मध्ये 1/1/2018 आणि ट्रायल बॅलन्स आपण पाहत आहोत 31 डिसेंबर 2018। म्हणजे हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे प्रिव्हियस इयरचा आहे, लास्ट इयरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे। मग काय करायचं लास्ट इयरचा प्रॉफिट अँड लॉस? तर लास्ट इयरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला टाकून द्यायचा। नेक्स्ट पुढे पाहूया, क्रेडिटर्स आहेत 7,500, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किंवा डिबेंचर्स अँड इंटरेस्ट सांगितलं 7,500। त्याच्यानंतर सॅलरी, वेजेस अँड सॅलरी 52,000, होटेल एक्सपेन्सेस, जनरल अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, रिपेअर्स, इंटरिम डिव्हिडंड फॉर प्रेफरन्स शेअर्स। इंटरिम डिव्हिडंड सांगितलं आहे। डिव्हिडंड हे कधी दिला जातो? डिव्हिडंड ज्यावेळेस कंपनीला किंवा त्या हॉटेलला प्रॉफिट झाला असेल आणि त्याच्या शेअर होल्डरला त्यांना जर शेअर करावा वाटला प्रॉफिटचा काही हिस्सा, अशा सिच्युएशन मध्ये दिला जातो। म्हणजे प्रॉफिटचा हिस्सा ते शेअर करत आहेत। सो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला पूर्ण प्रॉफिट जाईल आणि त्या प्रॉफिट मधून तुम्ही डिव्हिडंड पे करत आहात म्हणून ते डेबिटला जाईल। डिव्हिडंड कोणताही असेल, इंटरिम डिव्हिडंड असेल किंवा फायनल डिव्हिडंड असेल, तो डेबिटला जाईल। बिकॉज डिव्हिडंड इज अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट। डिव्हिडंड हे प्रॉफिट अँड प्रॉफिटचं अप्रोप्रिएशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे। नेक्स्ट, स्टॉक सांगितला आहे, ओपनिंग स्टॉक, लिक्वर्स आणि प्रोव्हिजनचा, कॅश सांगितलंय आहे आणि बुक डेप्ट नवीन नाव आलाय। व्हिजिटर अकाउंट होता अगोदर, आता बुक डेप्ट आलं। बुक डेप्ट दुसरं तिसरं काय नाही, इट इज सन्ड्री डेटर्स। चला, तर लिक्वर्स दिला म्हणजे आपल्याला काय पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल? मटेरियल कंझ्युमची अमाऊंट। इथं कमीच आहे, फक्त दोन अमाऊंट आहेत, आपण कॅल्क्युलेट करूया। सगळ्यात आधी मटेरियल कंझ्युम। तर आता कसं कॅल्क्युलेट करायचं तर तुमच्या लक्षात लागलीच आला पाहिजे। कसं करायचं? मटेरियल कंझ्युमची अमाऊंट, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक संपला। चला, मग या केसमध्ये ओपनिंग स्टॉक किती आहे लिक्वर्सचा? 22,000। ठीक आहे, ओपनिंग स्टॉक किती आहे? 22,000 प्लस परचेस किती केलं लिक्वर्स? 60,000। ठीक आहे, 22 अधिक 60 किती होतात बघा? 202, 6 2 8 82,000। आता याच्यामधून क्लोजिंग स्टॉक किती आपण लेस करू? क्लोजिंग स्टॉक सांगितलाय लिक्वर्सचा 25,000, 25,000। ठीक आहे, 25,000 या ठिकाणी लिक्वर्सचा क्लोजिंग स्टॉक सांगितला। सिंपली मायनस करा आहे, किती होऊन जाईल? 12 तून 5 गेले, 7 राहिले, इथं राहिले
सात मधून 2 गेले 5 राहिले 57,000 लिक्वर्सचा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आलं. लिक्वर्स किती 57,000. त्याच्यानंतर पुढे आता अशाच पद्धतीने काय पाहिजे सन्ड्री प्रोव्हिजनचा आपल्याला काय पाहिजे ओपनिंग स्टॉक किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम पाहिजे. ठीक आहे आता पाहूया मग. चला सन्ड्री प्रोव्हिजन किती आहे बेटा ओपनिंग स्टॉक किती आहे सन्ड्री प्रोव्हिजन 3,200 3,200. परचेस किती केलं परचेस केलं 50,000 50,000 50,000 3,200 3,300 53,200 आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे क्लोजिंग स्टॉक आहे प्रोव्हिजन अँड स्टोअरचा 15,000 15,000 किती आलं बघू. ठीक आहे 38,200 38,200 आला कशाचा सन्ड्री प्रोव्हिजन अँड स्टोअर 38,200 38,200. आपण फक्त कॅल्क्युलेशन करून घेतलं कारण आयटम थोडेसे कमी होते म्हणून आपण त्याचा अगोदर कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर 1 बाय 1 आपल्याला आयटम पाहिजे आहेत ट्रायल बॅलन्सच्या नुसार. ऑथोराइज कॅपिटल फक्त आणि फक्त आपल्याला ते दाखवायचं असतं बाकी त्याचा कॅल्क्युलेशन पर्पज साठी काहीच कामाचा नाही त्याच्यामुळे सोडून द्या. ऑथोराइज कॅपिटल पेड अप कॅपिटल आहे प्रिफरन्स शेअर्स लिहा 5% प्रिफरन्स शेअर किती 85,000 85,000. त्याच्यानंतर 14,000 प्रिफर इक्विटी शेअर्स 10,000. नेक्स्ट इक्विटी शेअर्स नाव द्या इक्विटी शेअर्स 1,40,000. ओके चला नेक्स्ट पुढं परचेस घेतलं. आता सेल्स घेऊया. परचेस आपण कुठे कॅल्क्युलेट केलं तर इथं घेतलं. ओके त्याच्यानंतर सेल्स क्रेडिटला असतं बाय सेल्स काय काय सेल केलं सांगितलं इथं फूड लिक्वर्स अपार्टमेंट रेट फूड लिक्वर्स अपार्टमेंट रेंट असेल. पुढं मिसलेनियस इन्कम चला तर किती आहे 70,000 80,000 82,000 70,000 80,000 82,000 आणि 10,300 10,300. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे काय सांगितले 4% डिबेंचर्स लायबिलिटी आहे डिबेंचर्स लायबिलिटीला टाकून द्या 4% डिबेंचर्स किती आहेत 4% तर या ठिकाणी सांगितले 2 लाख रुपये 2 लाख. ओके याच्यानंतर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट सुद्धा दिले आहेत. डेप्रिशिएशनची दिले अनपेड वेजेस दिले इंटरेस्ट प्रोव्हाइड करा म्हटले आणि डिव्हिडंड द्या म्हटले. तर डेप्रिशिएशनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा प्रत्येकानं हॉटेल बिझनेस मध्ये काय करायचं डेप्रिशिएशन जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल तर देर इज ओनली वन इफेक्ट. ट्रायल बॅलन्स मध्ये जर दिलं तर एकच इफेक्ट द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. बट ऍडजस्टमेंट मध्ये दिलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट. प्रत्येक ऍडजस्टमेंटला कमीत कमी 2 इफेक्ट असतात. सो डेप्रिशिएशन काय करायचंय रिस्पेक्टिव्ह असेट्स मधून लेस करायचंय आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचंय. पूर्वीचे प्रॉब्लेम पहा त्याच्यामध्ये डेप्रिशिएशन ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं होतं सो एकच इफेक्ट दिला होता डेबिटला. बाकी जर ऍडजस्टमेंट दिलं तर 2 इफेक्ट. चला नेक्स्ट पुढे काय सांगितलंय बिल्डिंग आणि डेप्रिशिएशन फर्निचर वरती विचारलं. लिहा बिल्डिंग असेट आहे डायरेक्ट आउटरला बिल्डिंग अमाउंट किती आहे 3,50,000. नेक्स्ट पुढं फर्निचर 57,000 इनरला कारण ऍडजस्टमेंट आहे.
त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 52,000, त्याच्यानंतर गुडविल असेल हे मे बी, गुडविल 1,10,000 गुडविल आहे ते, गुडविल 1,10,000. नेक्स्ट पुढे चला, रिझर्व इट्स लायबिलिटी, लायबिलिटीला टाकून द्या रिझर्व किती आहे, रिझर्व 75,000 75,000. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/1/2018, लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, लास्ट इयरचा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला, लास्ट इयर प्रॉफिट किती आहे, लास्ट इयरचा प्रॉफिट 15,000 रुपये, 15,000. नेक्स्ट पुढं क्रेडिटर्स आहेत 50,000, लायबिलिटीला टाकून द्या. नवीन क्वेश्चन आहे त्याच्यामुळे पूर्ण क्वेश्चन बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट डिबेंचर्स अँड इंटरेस्ट 7,500, तर याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट दिली आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, तर ही लिहून ठेवतो. डिबेंचर इंटरेस्ट 7,500 इनरला, कारण इंटरेस्ट ड्यू आहे. नेक्स्ट पुढं वेजेस अँड सॅलरी 52,000, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे इनरलाच. नेक्स्ट होटेल एक्सपेन्सेस, हॉटेल एक्सपेन्सेस डेबिटला प्रॉफिट लॉसच्या 7,000. नेक्स्ट पुढं जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस 29,500 29,500. त्याच्यानंतर पुढं रिपेअर्स डेबिटलाच एक्सपेन्सेस आहे 2,175 2,175. नेक्स्ट इंटरिम डिव्हिडंड, इंटरिम डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड काय असतो, प्रॉफिट मधून दिला जाणारा किंवा प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन असतं, त्याच्यामुळे प्रॉफिट क्रेडिटला, डिस्ट्रीब्युशन डेबिटला टाकून द्या. इंटरिम डिव्हिडंड किती 2,125 2,125 2,125. नेक्स्ट पुढं लिक्वर्स घेतलं, ओपनिंग स्टॉकचा लिक्वर्स घेतला, प्रोव्हिजन घेतला. आता कॅश 3,200, असेटला कॅश 3,200. त्याच्यानंतर पुढं बुक डेप्ट, नवीन आला नाव आला आहे याला बुक डेप्ट. दुसरं तिसरं काय नाही, सन्ड्री डेटर्स आहे हे, किती सन्ड्री डेटर्स 1,500 1,500. आणि कॅश होतं 1,300 होतं 1,300 होतं कॅश 1,300. चला लक्षात आलं सगळ्यांच्या. नेक्स्ट आता ऍडजस्टमेंट रीड करूया. क्लोजिंग स्टॉक सांगितलाय, क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट इथं दिला. आता नेक्स्ट पुढचा इफेक्ट असेटला घ्यायचा आपल्याला. क्लोजिंग स्टॉक कुठे घेतलं तर आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची व्हॅल्यू काढत असताना घेतलं होतं बघा. ओके, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, एक इफेक्ट तिथं. आता दुसरा असेटला क्लोजिंग स्टॉक घ्या 40,000. चला पुढे क्लोजिंग स्टॉक झाला. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन ऍट 5% ऑन फर्निचर, फर्निचर वरती 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा. डेप्रिशिएशन ऍट द रेट 5% कॅल्क्युलेट करा. 57,000च्या 5%, 57,000 गुणाकारात 5 भागाकारामध्ये 100, कॅल्सी मध्ये लिहा बरोबर येऊन जाईल 2,850. 2,850 मायनस करायचा मधून 2,850, 57,000 मधून जर मायनस केले आपण तर अमाऊंट येईल 54,150. 54,150 येऊन जाईल. आणि ते डेप्रिशिएशन डेबिटला टाकून द्या. टू डेप्रिशिएशन ऑन
फर्निचर 2850. ओके, इथं 2 लिहायचं राहिले, प्रत्येकाच्या पुढे 2 लिहा. नेक्स्ट पुढे काय, वेजेस अनपेड आहे 15,000. अनपेड वेजेस म्हणजेच आउटस्टँडिंग वेजेस ऍड करा. आउटस्टँडिंग वेजेस 15,000 करा कॅल्क्युलेट. 3 0 5 2 7 आणि 1 6, 67,000. ठीक आहे, 67,000 काय करा डायरेक्टली मग जेवढे आउटस्टँडिंग आहे तिथे टाकून द्या. आउटस्टँडिंग वेजेस 15,000. ओके, चला नेक्स्ट पुढचं. आता प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्स वरती इंटरेस्ट द्या. रेट सांगितला नाही, पण एक आदर्श विद्यार्थी असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे 4% हे काय, तर हे इंटरेस्टचा रेट आहे. 2 लाखावरती 4% कॅल्क्युलेट करा. 2 लाखावरती 4% जर कॅल्क्युलेट केलं तर बघा किती, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, 1 2 3 4 दुने 8, 8,000 इंटरेस्ट यायला पाहिजे. ओके, इंटरेस्ट किती पे केलं, 7,500 आले. किती इंटरेस्ट, 8,000. आउटस्टँडिंग किती आहे, 8,000 मधून 7,500 मायनस करा, तेवढा आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 500 रुपये. बघा आउटरला 8,000 आलं का, आलं 8,000. ठीक आहे, चला आउटस्टँडिंग इंटरेस्ट 8,000. नेक्स्ट पुढं 10% डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स. 10% इंटरेस्ट काढा. कशावरती, 10% डिव्हिडंड काढा. कशावरती, इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स किती आहेत, 1,40,000. 1,40,000 10% काढा. 10% जर कॅल्क्युलेट केलं, 3 0 कट, हे 2 0 कट, 14,000 येईल. किती येईल, 14,000 या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड पे करायचा आहे. ओके, किती, 14,000 या ठिकाणी डिव्हिडंड द्यायचं आहे. मग 14,000 डिव्हिडंड देऊन टाका. मग डिव्हिडंड काय, आपल्याला डिव्हिडंड हे प्रॉफिट अँड लॉसचं अप्रोप्रिएशन आहे. काय, प्रॉफिट अँड लॉसचं अप्रोप्रिएशन. डिव्हिडंड कोणताही डिव्हिडंड असेल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या डेबिटला लिहा. 2 लिहायचं, 2 फायनल डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स 14,000. ओके, आणि हे 14,000 लायबिलिटी आहे, द्यावं लागतं आपल्याला. ऍडजस्टमेंट मध्ये दिले 2 इफेक्ट असतात. लायबिलिटी आहे तर लायबिलिटीला टाकून द्या फायनल डिव्हिडंड. फायनल डिव्हिडंड ऑन इक्विटी 14,000. ओके, गुड. चला, तर सगळे ऍडजस्टमेंट झाल्या, संपलं. मग आता काय करूया आपण, टोटल करूया. प्रॉफिट किंवा लॉस काय होतो ते कॅल्क्युलेट करूया. काढा प्रॉफिट लॉस. क्रेडिट साइड क्लोज करा. क्रेडिट साइड क्लोज केली, 2,42,300 आली. 2,42,300 तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 2,42,300 पूर्ण डेबिट साइड मायनस करा. प्रॉफिट किती येतो सांगा, 2 नेट प्रॉफिट किती आला, नेट प्रॉफिट 30,575. 30,575. मग नेट प्रॉफिट कुठे टाकायचो आपण, लायबिलिटी साइडला. ओके, बट या ठिकाणी आता अप्रोप्रिएशन जर आलं तर अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला टाकून द्या. बाय करंट इयर्स प्रॉफिट. किती झाला करंट इयरचा प्रॉफिट, 30,575. 30,575. चला क्लोज करा. आता मग हे याच्यातून तुमचा नेट प्रॉफिट किती येतो बघा, डिव्हिडंड पे केल्यानंतर. क्रेडिट साइड जर क्लोज केली आपण, 45,575 येऊन जाईल. 45,575. 45,575 मायनस करा 45,575 मधून नेट प्रॉफिट याचा काढा. किती आला नेट प्रॉफिट, 29,450. किती, 29,450. 29,450.
ओके, नेट प्रॉफिट आता टाकून द्या लायबिलिटी साइडला. नेट प्रॉफिट 29,450. आता टॅली करा, होऊन जाईल टॅली. ठीक आहे, टॅली जर केलं आपण तर 6,08,950 येईल. 6,08,950, 6,08,950 रुपये येऊन जाईल. ठीक आहे, चला तर क्वेश्चन क्लिअरली परत एक वेळेस पहा जर समजला नसेल आणि काही डाऊट्स असतील तर मला कॉल करा किंवा मेसेज करा, तुमचा रिप्लाय दिला जाईल. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांमध्ये ते शेअर करा. थँक्यू.